कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। छान गातोस. हा? छान गातोस. हा, थँक्यू. आवाज का देत होतास? आवाज कोणाला? कृष्णाला. नाही, सहज गात होतो. पण मनापासून गात होतास, ऐकू आलं मला. एकटाच बसलायस? सहजच. का सोबत कोणीच नाही? गेले सगळे सोडून. सगळे तुला सोडून गेलेत की तूही सोडलेस कोणाला? मी नाही सोडलं कुणाला. जोपर्यंत माझ्याकडे सगळं होतं, सगळ्यांना मी हवा होतो. आणि आता मी संपलोय तर गेले सगळे सोडून. घरचे सुद्धा धोकेबाज. का तू नाही दिलास धोका कुणाला? हे बघ, दुःखाचे आणि पापाचे भागीदार कोणीच होत नसतं. आपल्या हातून पाप घडू नये व दुःखाचा भोग आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून जो सतत वाट दाखवत असतो तो असतो आपला हितचिंतक. पाप नाही पण दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत असतो तो असतो आपला हितचिंतक. का तुझा कोणीच हितचिंतक नव्हता? हा? हितचिंतक हितचिंतक होता एक मित्र, पण त्याला माझे इतर मित्र आवडत नव्हते. का आवडत नव्हते? त्याला वाटायचं माझे सगळे मित्र माझ्या पैशांसाठी माझ्यासोबत आहेत. माझं त्यांच्यासोबत फिरणं, पार्ट्या करणं, एन्जॉय करणं त्याला आवडत नव्हतं. त्यांच्याबद्दल सतत वाईट बोलायचं, मला सतत सूचना द्यायचं. आता कुठं आहे तो? त्याच्या सततच्या सूचनांचा मला वैताग आला होता. यावरूनच आमचा एकदा वाद झाला. मग मी त्याला बरंच काय सुनावलं. अर्थात तोही मला बरंच काय बोलला आणि मग रागाने निघून गेला. जाताना काय बोलला? म्हणाला, तू चुकतोयस, एक दिवशी तुला नक्की अक्कल येईल. जाता जाता अक्कल काढून गेला माझी. आता बाकीचे मित्र कुठे आहेत तुझे? सांगितलं ना मगाशी, गेले सगळे सोडून. खाऊन खाऊन पोट भरल्यावर आता फोन पण उचलत नाहीत साले. आता आली का ती? कोणती? अक्कल. हे बघ, संपर्क कर, माफी माग, येईल तो परत. काय म्हणतोय मी? एक मिनिट, पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? बाय द वे, तुम्ही कोण? म्हणजे तुमचं नाव? तेच जे तुझ्या मित्राचं आहे. अच्छा, याचं नाव तर केशव आहे. म्हणजे तुम्ही पण केशव? केशव
प्रत्येकाच्या पाठीशी एक कृष्ण उभा असतो, पण आपल्या आसपासच्या शकुनींच्या नादी लागून आपण तो कृष्ण गमावतो कायमचा. तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या